नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री बालभारती पुस्तकातील प्रकरण 18 मजेशीर होड्या स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले? उत्तर, बंडूच्या घराबाहेरच्या वेलीवर चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवरती पोहोचले। आ, बंडू थक्क का झाला? उत्तर, ठेंगू चंदूला खिडकीत पाहिल्यामुळे बंडू थक्क झाला। ई, बंडूने कशाच्या होड्या बनवल्या? उत्तर, बंडूने अक्रोडाच्या टरफल्याच्या होड्या बनवल्या। ई, कोणते नवे लचांड निर्माण झाले? उत्तर आहे, चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो सोडवायला गेला तो त्याला चिकटला, असे नवे लचांड निर्माण झाले। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली? उत्तर, ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळे जंगलातच राहत होते, पण एकदा जंगलाची जागा कुणीतरी विकत घेतली। तिथे कामगारांसाठी तात्पुरती घरे तयार झाली होती, म्हणून सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागली। आ, सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले? उत्तर, बंडू एक चांगला व दयाळू मुलगा होता, तो सर्वांना मदत करणारा होता। एकदा बंडूने सापळ्यात अडकलेल्या सशाला बाहेर काढले होते, म्हणून सशाने बंडूचे नाव सुचवले। ई, ठेंगू खुश का झाली? उत्तर, ठेंगूंना नदी पार करण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टरफल्याच्या होड्या तयार केल्या। त्या एका टोपलीत घालून नदी काठी नेल्या। एकेका ठेंगूला बंडूने एकेका होडीत बसवले आणि होड्या पाण्यात सोडल्या। होड्या चांदण्याच्या प्रकाशात डौलाने पाण्यातून जाताना पाहून ठेंगू खुश झाले। प्रश्न क्रमांक 3, बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा। कृती आहे, बंडूने स्वयंपाकघरात 6 अक्रोड घेतले, ते नीट मधोमध फोडले, आतील गर ठेंगूंना खायला दिला। त्याने कागदाची शीड केली व काडीपेटीतील काड्यांच्या डोलकाठ्यांनी ती टाचण्यांनी टोचली। गोंदाने शीड डोलकाठ्यांना चिकटवली। अशा प्रकारे होड्या तयार केल्या। प्रश्न क्रमांक 4, गोष्टीतल्या कोणत्या गोष्टीचे तुम्हाला नवल वाटते का? उत्तर, बंडूने अक्रोडाच्या टरफल्याच्या होड्या तयार केल्या, या गोष्टीचे नवल वाटते। याचे कारण असे की ठेंगूंचा छोटा आकार लक्षात घेऊन बंडूला ही कल्पना सुचली। शिवाय टरफलाची होडी पाण्यावर तरंगते, कागदाच्या शिडांच्या काडीपेट्यांच्या डोलकाठ्या केल्यामुळे होड्या वाऱ्याच्या दिशेने जातील, ही सुद्धा बंडूची कल्पना होती। गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव का दिलेले आहे? कारण उत्तर, खऱ्या लाकडाच्या होड्या आपण पाहतोच, आपण कागदाच्या वेगवेगळ्या होड्याही करतो, पण ठेंगूंना नदी ओलांडण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टरफल्याच्या होड्या बनवल्या, ही मजेशीर होडी आहे, त्यामुळे मजेशीर होड्या हे नाव दिलेले आहे। अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।